RT ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण जे पालकवर्ग विचारत आहे की चौथी लिस्ट लागणार आहे का। कारण बघू शकता साईडवर आल्यानंतर बघू शकता तर सर्वात प्रथम हे चेक करायला पाहिजे की जी तिसरी लिस्ट लागली होती त्यांना 12 तारखेपर्यंत म्हणजे आज सायंकाळपर्यंत ते विद्यार्थी म्हणा किंवा पालकवर्ग म्हणा आपला पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून, ठीक आहे। त्यानंतर आता जी लिस्ट लागणार आहे ती आहे चौथी आणि या अगोदर जी पहिली लिस्ट होती ही होती एक रेग्युलर, त्यानंतर वेटिंगवाल्यांसाठी पहिली, वेटिंगवाल्यांसाठी दुसरी आणि आता वेटिंगवाल्यांसाठी तिसरी, म्हणजे साधारणतः ही आहे चौथ्या नंबरची लिस्ट ही पकडली तर, ठीक आहे। पण वेटिंगवाल्यांचे जे विद्यार्थी सिलेक्ट करणे सुरू आहे त्यांचे तिसऱ्या नंबरची लिस्ट आहे, ठीक आहे। तर आता 3 लिस्ट झालेल्या आहे, चौथी लिस्ट लागणार आहे। कारण यामध्ये जर तुम्ही अंदाज पकडला तर टोटल जागा किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। बघा पहिल्या लिस्टमध्ये किती सिलेक्ट झालेले आहे 80,000च्या जवळपास, नंतर सेकंडमध्ये किती झालेले आहे 13,000च्या जवळपास आणि आता सध्या बघा 2,553 म्हणजे 2,500पर्यंत जागा ह्या फुल झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण म्हणजे टोटल जेवढ्या जागा होत्या त्यामधून साधारणतः 95,000च्या जवळपास हा आकडा कंप्लीट झालेला आहे समजा साधारणतः। आणि यामध्ये अजूनही किती जागा शिल्लक आहे बघा तर अजूनही 10 ते 11,000 जागा शिल्लक आहे ज्या आता चौथ्या नंबरची जी लिस्ट लागणार आहे त्यांना म्हणजे ते विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे, ठीक आहे। जर तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर तुमचा सुद्धा नंबर लागण्याचे चान्सेस आहे यामध्ये। तरी संपूर्ण जे पालकवर्ग आहे शाळेमध्ये जागा चेक करून घ्या की किती जागा शिल्लक आहे आणि आपला वेटिंग क्रमांक चेक करून घ्या। जर जागा असेल आणि जर तुमचा वेटिंग क्रमांक तिथे बसत असेल तर तुमचं सुद्धा सिलेक्शन होणार, ठीक आहे। त्याबद्दलचा तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो। आणि आता 12 तारीख म्हणजे आजची लास्ट डेट आहे, यानंतर आता 2 ते 3 दिवस वेळ गेला समजा की 15 तारखेनंतर ही जी चौथी लिस्ट आहे जाहीर होऊ शकते, ठीक आहे। तर जेही पालकवर्ग होते कमेंट्स करत होते की यानंतर लिस्ट लागणार आहे का, तर हो लिस्ट लागणार आहे। लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण जी अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।